नमस्कार, मी सुमित जगदाळे. जनवार्तामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात पुण्यातील काही विशेष घडामोडी. श्री रामनवमी उत्सव शहरामध्ये धार्मिक वातावरणात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. चैत्र शुद्ध नवमीला श्री रामनवमी साजरी केली जाते. या दिवशी माता कौसल्याच्या पोटी भगवान श्रीरामांचा जन्म झाला. भारतीय संस्कृतीत हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांचा जन्म चैत्र शुद्ध नवमीला दुपारी 12 वाजता झाला. देशात सर्वत्र श्रीराम जन्मोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जातो. श्री रामनवमी निमित्त तुळशीबागेतील राम मंदिरामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. श्री रामनवमी निमित्त मंदिरात विद्युत रोषणाई करण्यात आली असून बाहेर मंडप उभारण्यात आला आहे. मंदिरामध्ये विद्युत रोषणाई बरोबर फुलांची सुंदर आरास करण्यात आली आहे. सकाळी 6:30 ते 7 या वेळेत श्रीरामाला पवमान, अभिषेक, पाद्यपूजा करण्यात आली. दुपारी 11 वाजता श्रीरामांच्या पोशाखाची मिरवणूक तुळशीबागेतून रामेश्वर मंदिरापर्यंत काढण्यात आली. त्यानंतर या पोशाखाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पूजा करण्यात आली. 11:30 वाजता ह.ब.प. सदानंद ताम्हणकर यांचे श्रीराम जन्माचे कीर्तनाचे आयोजन करण्यात आले असून त्यानंतर श्रीरामांच्या जन्माचा कार्यक्रम झाला. यावेळी संपूर्ण मंदिरात भक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. या वातावरणात पुणेकर नागरिक श्रीरामांच्या भक्तीत तल्लीन होऊन गेले. जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी मिर्झा हिमायत बेग याला पुणे सेशन कोर्टानं मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. कोरेगाव पार्क येथील जर्मन बेकरी येथे 13 फेब्रुवारी 2010 रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास बॉम्बस्फोट झाला होता. या बॉम्बस्फोटात 17 जण ठार तर 56 जण जखमी झाले होते. या बॉम्बस्फोटात मरण पावलेल्यांमध्ये परदेशी नागरिकांचाही समावेश होता. या प्रकरणी इंडियन मुजाहिद्दीन संघटनेचा दहशतवादी मिर्झा हिमायत बेग याला दहशतवाद विरोधी पथकाच्या पोलिसांनी 7 सप्टेंबर रोजी पुलगेट येथून पकडण्यात आले होते. त्याच्यावर जिल्हा सत्र न्यायालयात खटला चालू होता. या खटल्यादरम्यान बेगवर खुनाचा प्रयत्न, दहशतवादी कट रचणे, बेकायदेशीर कृत्यात सहभाग, बनावट कागदपत्रे बाळगणे, धार्मिक तेढ निर्माण करणे, स्फोटके तयार करणे आणि ती जवळ बाळगणे अशा 17 आरोपांपैकी 14 आरोप त्याच्यावर सिद्ध झाले तर 3 आरोपांमधून निर्दोष मुक्तता करण्यात आली. तसेच 9 गुन्ह्यांमध्ये त्याला 4 वेळा जन्मठेप, 31 वर्षे सक्त मजुरी व 7,000 रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने दिली आहे. यावर बचाव पक्ष आणि सरकारी पक्षाचा युक्तिवाद झाला. बचाव पक्षातर्फे ॲडव्होकेट ए रेहमान यांनी युक्तिवाद केला. बेगचे कुटुंबीय गरीब आहेत, बेग शिक्षक आणि तरुण आहे याचा विचार करून न्यायालयाने त्याला कमीत कमी शिक्षा द्यावी असा युक्तिवाद ए रेहमान यांनी केला. यानंतर विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट राजा ठाकरे यांनी हा खटला दहशतवादासंदर्भातील खटला आहे. बेग तरुण असला तरी त्याने अघोरी कृत्य केले आहे. त्याच्यावरील अनेक गुन्हे सिद्ध झाले आहेत. या युक्तिवादानंतर बेग याला सायंकाळी 5 वाजता मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. या निकालानंतर जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील मृतांच्या आणि जखमींच्या नातेवाईकांनी पेढे वाटून आनंद साजरा केला. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती. पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. विरोधी पक्षनेते पदावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवकांनी महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये गोंधळ घातला. सर्वसाधारण सभेपूर्वी महापौर वैशाली बणकर यांनी काँग्रेसचे गटनेते शिंदे यांना विरोधी पक्षनेते पदाचे पत्र दिले. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर सर्वसाधारण सभा सुरू झाली. त्यावेळी मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी विरोधी पक्षनेतेपदी शिंदे यांची नियुक्ती केली आहे का याचा खुलासा करावा असे जाहीर केले. त्यावर महापौर बनकर यांनी शिंदे यांना विरोधी पक्षनेते पदाचे पत्र दिल्याचे जाहीर केले. त्यावर विधी सल्लागार ॲडव्होकेट मंजुषा इदाटे यांच्या अभिप्रायाने समाधान न झाल्याने मनसे नगरसेवकांनी महापौरांच्या खुर्चीसमोर धाव घेतली. महापौर खुलासा द्या अशी घोषणाबाजी मनसे नगरसेवकांनी केली. 1 तासाच्या गोंधळानंतर महापौर म्हणून मला विरोधी पक्षनेते पदाचे पत्र देण्याचा पूर्ण अधिकार आहे असे वैशाली बणकर यांनी सांगितले. महापौर पदासाठी काँग्रेसने मतदान केले आहे. त्यामुळे काँग्रेस सत्तेत सहभागी असून विरोधी पक्षनेते पद दिले आहे. सत्तेत आणि विरोधातही काँग्रेस आहे. त्यामुळे आता सत्ताधारी पुणेकरांचे वाटोळे करणार आणि अर्धे वाटून खाणार अशी टीका मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी केली. विरोधात मनसेने न्यायालयात जाणार आहे असेही त्यांनी सांगितले.
गझलांच्या शब्दसुरांच्या मैफिलीमध्ये गझल गायक माधव भागवत यांनी गझल गौरव पुरस्काराची मैफिल सुरेल केली. निमित्त होतं URL फाउंडेशन आणि सुरेश भट गझल मंचातर्फे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्याचे. गझलकार मनोहर रणपिसे यांना गझल गौरव, वैभव देशमुख यांना गझल उन्मेष आणि माधव भागवत यांना गझल गंधर्व पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी एकापेक्षा एक गझल त्यांनी पेश केल्या. अभिनेते उपेंद्र लिमे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ, वात्र टीकाकार रामदास फुटाणे, कराड अर्बन बँकेचे सुभाष जोशी, शिवकुमार लाड उपस्थित होते. पचवुनी सारे हलाहल, सोसुनी साऱ्या कळाकंठ, माझ्या अक्षरांचा झाला आहे निळा. रणपिसे यांनी सादर केलेल्या या गझलला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. तर वैभव देशमुख यांनी बंद दिवसाच्या घराचे दार होताना, रोज आठवतो तुला अंधार होताना, सोबती होतीस माझ्या उन्हाळाभर, पण आता नाहीस हिरवे होताना ही गझल सादर केली. कार्यक्रमात गझल गायक माधव भागवत यांनी सादर केलेल्या नगरात आज त्यांच्या आहे म्हणे दिवाळी, आम्हीच लावलेली पंती धुरात गेली, सारी भणंग स्वप्ने माझ्याच मालकीची, जाळी तासवाना प्रत्येक रात गेली या गझलसाठी रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. शब्दसुरांची ही मैफिल रंगली. ग्रँडमास्टर पुरस्कार मिळवून पुण्यात दाखल झालेला अक्षयराज कोरे याची पुणे जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीने मिरवणूक काढण्यात आली. फ्रान्समधील आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेतील विजेतेपदाबरोबरच ग्रँडमास्टर किताब मिळविणाऱ्या पुणेकर अक्षयराज कोरेचे ग्रँड स्वागत करण्यात आले. विमानतळावर त्याच्या आजोबांनी पेढा भरून त्याचे स्वागत केल्यानंतर गरवारे महाविद्यालयापासून त्याची जंगी मिरवणूक काढण्यात आली. पुणेकरांना शहरातील अव्वल खेळाडूंच्या स्वागताचा आणि त्यांचे कौतुक करण्याची संधी मिळाली. गरवारे महाविद्यालयापासून त्याच्या निवासस्थानापर्यंत मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. बग्गीतून निघालेल्या या मिरवणुकीत अक्षयराज अभिमानाने फ्रान्स येथील स्पर्धेत मिळवलेला विजेतेपदाचा करंडक उंचावून दाखवित होता. दुतर्फा जमलेले पुणेकर त्याला उत्स्फूर्त दाद देत होते. या सगळ्या स्वागताने तो भारावून गेला होता. पुणेकरांनी दाखवलेल्या प्रेमाचा आनंद नकळत त्याच्या चेहऱ्यावरून दिसत होता. जिल्हा संघटनेचे पदाधिकारी, आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ खेळाडू राजेश ओझा यांच्यासह शहरातील अनेक बुद्धिबळ खेळाडू आणि बुद्धिबळ प्रेमी पुणेकर मिरवणुकीत सहभागी झाले. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. स्वातंत्र्यानंतर देशाचा सर्वांगीण विकास झालेला नाही, याला सरकारची मानसिकता जबाबदार आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील आणि ग्रामीण भागातील प्रश्नांकडे सरकारनं गांभीर्याने लक्ष द्यावं, असं मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी व्यक्त केलं. निसर्ग सेवक संस्थेच्या 26व्या वर्धापन दिनानिमित्त पर्यावरण संवर्धनासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सातारा येथील प्राध्यापक संध्या चौगुले यांना चौधरी यांच्या हस्ते निसर्ग सेवक पुरस्कार प्रदान करण्यात आला. संस्थेचे डॉक्टर रमेश गोडबोले यावेळी उपस्थित होते. चौधरी म्हणाले, दुष्काळी भागाच्या दौऱ्यात तेथील प्रश्न जवळून पाहता आले. दुष्काळग्रस्तांनी सरकारच्या योजनांवर अवलंबून न राहता एकत्र येऊन बदल घडवण्यासाठी प्रयत्न करावेत, त्यामुळे दुष्काळाचे संकट दूर होण्यास मदत मिळेल. चौगुले म्हणाल्या, अपुऱ्या मनुष्यबळामुळे झाडे लावणे व जगवण्याची प्रक्रिया अवघड बनली आहे. हिरवीगार वनराई निर्माण करण्यासाठी झाडे जगवण्याचा आत्मविश्वास निर्माण करण्याची गरज आहे. ग्रामीण व शहरी भागात वृक्षारोपणासाठी पुढाकार घ्यायला हवा. मराठी समाजाची प्रादेशिक व्याप्ती विस्तृत असून मराठी समाज देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये विस्तारलेला आहे, असं प्रतिपादन नागनाथ कोतापल्ले यांनी केलं. साधना कला मंचाच्या वतीने आयोजित वसंत व्याख्यानमालेचे उद्घाटन दीप प्रज्वलन करून कोतापल्ले यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ते मराठी समाज आणि साहित्य या विषयावर बोलत होते. यावेळी अखिल भारतीय परिषदेच्या अध्यक्षा माधवी वैद्य, साधना कला मंच अध्यक्षा दीपा सावकार, बँक ऑफ महाराष्ट्राचे PM देशपांडे उपस्थित होते. पुढे बोलताना कोतापल्ले म्हणाले, मराठी समाज म्हणतो की आपण महाराष्ट्राला समाज असे गृहीतच धरले आहे, परंतु महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा फार मोठा मराठी समाज आहे आणि आजही तो मराठी समाज मराठी भाषेसंदर्भात लेखन, साहित्य, मराठी भाषेचे उपक्रम अशी कामे करतो आहे. तसेच हैदराबाद सारख्या ठिकाणी सुद्धा आंध्र मराठी साहित्य परिषद चालवली जाते. ती परिषद महाराष्ट्रातल्या साहित्य परिषदेच्या तोडीचे काम करत आहे आणि तिथे महाराष्ट्रात नसलेले एक मराठी कॉलेज सुद्धा चालवले जाते. या हैदराबादच्या मराठी महाविद्यालयाचे मला विशेष वाटते. इथे पदवीपर्यंतचे सर्व विषय मराठीतच शिकवले जातात. त्याचप्रमाणे इंदोर, भोपाळ, बेळगाव, कर्नाटक इत्यादी राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात मराठी समाज राहतो. त्यामुळे आपण जेव्हा मराठी समाज असे म्हणतो
तेव्हा त्याची प्रादेशिक व्याप्ती किती आहे याचा विचार केला पाहिजे. मराठी समाज हा विस्तृत स्वरूपाचा आहे. अनेक प्रकारच्या जाती जमातींमध्ये समाजासमोर मराठी भाषिक म्हणून घ्यावे लागते, असेही कोतापले यांनी यावेळी सांगितले. अब्दुल करीम खां यांच्या स्मृतिदिनानिमित्त सांगीतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. किराणा घराण्याचे संस्थापक उस्ताद अब्दुल करीम खां यांच्या 75व्या स्मृतिदिनानिमित्त व घराण्याच्या ज्येष्ठ कलावंत स्वर्गीय सरस्वती राणे यांच्या जन्मशताब्दी निमित्त विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सरस्वती संगीत अकादमीच्या मीना फातर्पेकर यांनी दिली आहे. हा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात 21 एप्रिल रोजी 2 सत्रांमध्ये आयोजित करण्यात आला आहे. सकाळच्या सत्रात शौनक अभिषेकी व श्रीनिवास जोशी यांचे गायन होणार आहे. त्यानंतर उस्ताद अब्दुल करीम खां यांच्या जीवनावर आधारित त्यांची दुर्मिळ ध्वनिमुद्रणे, छायाचित्रे, अनेक दिग्गज कलावंतांच्या मुलाखती असलेला लघुपट दाखवण्यात येणार आहे. या लघुपटाचे लेखन सुरेश साखळवरकर यांनी केले आहे. मंदार वैद्य व माधव गोरे यांनी संकलन केले आहे. सायंकाळच्या सत्रात सुरेश साखळवरकर, मीना फातर्पेकर, आशा खाडीलकर यांचे गायन होणार आहे. त्यानंतर राकेश चौरासिया यांचे बासरीवादन होणार आहे. चौरासिया यांना निशिकांत बडोदेकर हे तबल्याची साथ करतील. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही विशेष पुरस्कार देण्यात येणार असून यंदाचा पुरस्कार हार्मोनियम वादक पंडित प्रमोद मराठे यांना ज्येष्ठ सारंगी वादक पंडित रामनारायण यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेत सुरेश साखळवरकर उपस्थित होते. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.